गुड मॉर्निंग. देहरादूनचं सनराईज. हे बाजूलाच एअरपोर्ट आहे इकडे. मस्त हवा आहे. 21 डिग्री सेंटीग्रेड आहे जवळजवळ. आता आसावरी येणार आहे, तर त्याची वाट बघतोय. समोरच एअरपोर्ट आहे आणि बहुतेक मला विमान लँड होताना दिसेल, बघूया. आणि मग तिला पिकअप केल्यावर मग आज बारकोटला जायचा प्लॅन आहे व्हाया मसुरी. त्यामुळे बहुतेक मसुरीला पण थांबू आम्ही. आणि लेट्स सी कसा होतो आजचा दिवस. आसावरीचं विमान होतं त्यामुळे छान रेकॉर्ड झालं देहरादूनच्या एअरपोर्टला. एअरपोर्टला पिकअप झालेली आहे. आता आमची चारधाम यात्रा आजपासून सुरू झाली. देहरादून एअरपोर्ट मस्त. देहरादूनला आर्मीचे लोक सायकलिंग करत आहेत. आणि आता ब्रेकफास्ट मस्त झालेला आहे इथे. आणि दिस इज ऑन द वे टू मसुरी. मसुरीचा रस्ता आहे हा. मसुरीच्या पुढे केम्प्टी फॉल. फारच गर्दी होती तिथे, त्यामुळे काय आम्ही केम्प्टी फॉलला थांबलो नाही. पण हा आम्हाला पॉईंट फार छान मिळाला. लांबून तो पूर्ण फॉल दिसतो आहे. आणि बरंच तिकडे हॉटेल्स बांधलेली दिसत आहेत आणि स्विमिंग पूलही आहे. चहा प्यायला थांबलो इकडे. मस्त एकांत छान. रिकॉर्डिंग होत आहे. गोटी सोडा घेतलेला आहे. कडे जाणारा रस्ता. केम्प्टी फॉल सोडून आता बारकोटच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. मस्त गोड वासाची फुलं आहेत. व्हायोलेट कलर. पण झाडाचं नाव काय माहिती नाही. ते फुलांचा सडा पडलेला आहे. लेट्स गो. इथे शेती केलेली आहे. केम्प्टी फॉलपासून बारकोटकडे जो रस्ता आहे तो जवळजवळ पूर्ण यमुना नदीच्या बाजूबाजूनेच जातो. आणि ही नदी जी दिसते ती अगदी स्वच्छ पाणी, थंडगार पाणी, खूपच छान आहे. बारकोटच्या जवळजवळ 20 किलोमीटर आधी एक डिटॉर आहे 5 किलोमीटरचा. तिथे लाखा मंडल शिवमंदिर आहे. हे सुद्धा अगदी प्राचीन मंदिर आहे. असं जे दिसते ते फारच छान आहे. दगडाचं बांधकाम आणि वरती लाकडाचं बांधकाम आहे. ते जे वरती दिसते ते. आणि तिकडचा जो एक पुजारी होता तो म्हणाला की हे जवळजवळ केदारनाथच्या स्टाईलचंच मंदिर आहे. आता आम्ही केदारनाथ बघू काही दिवसात, तेव्हा लक्षात येईल आमच्या. पण खूप खूप चांगला अनुभव होता इकडचाही. अभी इस समय कलयुग चल रहा है। इधर वाली का नाम है देवी, इस पे हीरे मोती का मुकुट भी है।
7 बताए जाते हैं। 2 द्वारपालों के बीच पहले हमारे एरिया में जो कि दंडवत हा मुलगा आयुष गौड आमच्या दोघांमध्ये जो उभा आहे त्यांनी आम्हाला सगळी मंदिर दाखवलं आणि सगळी माहिती छान पुरवली. नदी मस्त पाणी स्वच्छ आणि गार. बारकोटच्या आमच्या हॉटेलच्या बाहेरचं हे दृश्य आणि हे जो डोंगर दिसतोय बर्फाच्छादित तो गंगोत्री.